नमस्कार मित्रांनो, एक दिवस स्वतःसाठी ह्या संकल्पनेतनं मी एका छोट्याशा बाईक टूरवर जाणार आहे. तो प्लॅन मी केलेला आहे, पण काही आपल्याकडं नाही. आपण ठरवलं आणि थोडा आपल्याला वेळ असला तर ते आपण करू शकतो आहे. त्यासाठी मी माझा एक ब्लॉग तयार करतो आहे. मी प्लॅन केलेला आहे, एक दिवस स्वतःसाठी. थँक्यू. पुढे मी तुम्हाला व्हिडिओ टाकत जाईन. आणखीन हा माझा ब्लॉग एक दिवस स्वतःसाठी हा मी सर्वांसमोर आणणार आहे. थँक्यू. मित्रांनो, मी माझी राईड सुरू करतो आहे माझे होम टाऊन मुरगुडपासून. आता मी आलेलो आहे तिठ्ठ्याच्या पुढे राधानगरी रोडला. माझं डेस्टिनेशन आहे तोंडवली बीच. तर सुरुवात करतो मी माझा प्रवास. थँक्यू ऑल. एक उन्हाळ ट्रिप, एक उन्हाळ दिवस, वन हॉल्ट वन मॅन. आणि ट्रिपवर जाताना घाटात असे मंकीज मिळतात. त्यांना काय तर आपण खायला द्यायला पाहिजे, पण मी आणलं नाही. पण आता घाट बराच आहे अजून. नक्कीच प्लॅन करीन मी त्यांना खाऊ देण्याचा. आणि ही मजाही काय आवरच आहे काय. अरण्याचा प्रवेशद्वार राधानगरी अभयारण्य, महाराष्ट्रातील प्रथम अभयारण्य, जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ. राधानगरी फिजिवडीनंतर हे आपल्याला लागते ते आहे राधानगरी धरण. वेटूफोंडा मार्गावर आपले छोटे छोटे पॉईंट आहेत, ते दाखवतो तुम्हाला मी. राधानगरीपासून आपण जिकडे जाणार आहे त्या मार्गावर बरेच आपले पॉईंट आहेत छोटे छोटे. ती मी थांबतो आणि दाखवतो तुम्हाला. उन्हाळ दिवस आणि एक ट्रिप स्वतःसाठी म्हटल्यावर जरासं डिस्टर्ब होणारच. शूट करायला कोण नसल्यामुळं आपल्याला जरासा स्वतः शूट करायचं आणि स्वतः दाखवायचं. पण त्यातली मजा काही वेगळीच आहे. धरणाच्या पुढं जरासं थोड्याशा अंतरावर हा एक पॉईंट आहे. हा एक टर्न आहे, पण ह्याला किर्र पॉईंट नाव दिलं आहे मी. कारण इथं किती जरी ऊन असलं तर इथं की वातावरण एकदम असं शांत असते आणि किर्र असते. थोडं ऊन आता आहे इकडे, पण बराच वेळ इथून पुढे गेला ना की असं ऊन नसल्यासारखंच वाटते. मग त्याच्यामुळे आम्ही त्याला पॉईंटला नाव दिलं आहे किर्र पॉईंट. मित्रांनो, किर्र पॉईंटवरनं जरा पुढं आलं की नाही, हा एक पॉईंट आहे. तो सगळ्यांना माहीत आहे, इथं सगळीजण येतात. ह्याला एक नाव दिलं आहे मी, क्षणभर विश्रांती पॉईंट. ह्या क्षणभरात तुम्ही आता काय करायचं, जेवण शिजवून खायचं काय काय करायचं ते तुम्ही ठरवायचं. पण त्या मार्गावरचा एवढा एक मस्त पॉईंट आहे हा.
क्षणभर विश्रांती पॉइंट. रोडच्या लेफ्ट साईडला असा थोडा जागा आहे. तुम्ही तिथं येऊन थोडं गाडी थांबून रेस्ट घेऊ शकताय, खाऊ शकताय, पिऊ शकताय. क्षणभर विश्रांती पॉइंट राधानगरीच्या पुढे थोड्या अंतरावर. हे जाता जाता दाखवताना आता आपलं तोंडवली लांबच राहिली. तर चला सुरू करूया आपला प्रवास तोंडवली बीचचा. हे आहे राधानगरी बॅकवॉटर. खायला तर टाकलंय पण कोण येणं झालंय खायला. बारकू बसलंय इकडे, पण बघूया ते धाडस करते काय. आला आला मोठा डॉट आलेला आहे खाऊ खायला. मी सांगितल्याप्रमाणे काहीतरी असलं ना ते द्या. खायला बघा तो नट्स खातोय. अरे घाबरू नको रे, खा. फोंडा मार्केटमध्ये पोचलोय. हे आहे फोंडा मार्केट. रस्त्याला लागूनच आहे, पण छान आहे अगदी. आज जरा मार्केट शांतच दिसतंय. ट्रॅफिक जाम इन फोंडा मार्केट हे कायम होतच असतं इकडे. चला तर बघूया ट्रॅफिक खुलायची वेळ. फोंड्यात आलाय आणि तुम्ही इथला स्टँडवरचा वडापाव खाल्ला नाही असं कोणालाच होणार नाही. तर आम्ही इथं काय मिळतोय, आणखीन वडापाव भजी खातोय. फार भूक लागली. तेव्हा फोंड्याचं हे हॉटेल येऊ असं वाटत होतं. छान अगदी भूक लागल्यावर काय पण भारीच वाटते. पण हे वडापाव एकदम छान असतो. या कधी इथं स्टँडवरच आहे, अख्खी लाईन आहे. कणकवलीपासून थोड्याच अंतरावर. तर मित्रांनो मी आलेलो आहे कणकवलीत. आता कणकवलीतून ब्रिज खालून राईट साईडला जो रोड जातोय आचरा, त्या मार्गे जायचं आहे आपल्याला तोंडवलीला. तर मी सुरू करतोय माझं मार्गक्रमण. तर मित्रांनो मी आलेलो आहे आता कणकवलीतून पुढे आचरा रोडला, आचरा मार्गे तोंडवली. कधी बरेच वर्ष झालं मी टू व्हीलर ड्राईव्ह केली नाही, पण इच्छाशक्ती प्रबळ जर असेल तर तुम्ही काही करू शकताय. आता गेले 25 ते 30 वर्ष मी टू व्हीलर ड्राईव्ह केली नाही, 5-10 किलोमीटर सोडून. पण पहिल्यांदाच मी त्याच्यानंतर आता आलेलो आहे तोंडवलीला चाललेलो आहे. आता मी जस्ट आचरा रोडवर आहे. तर आपला एक उन्हाळ दिवस यातील बराच मोठा ड्राईव्ह का आता थोडा वेळानं संपत आहे. तर छान वाटतं अगदी मित्रांनो तुमच्यासोबत मला बोलायला आणि काही गोष्टी शेअर करायला. तर असंच तुमचं प्रेम राहू दे माझ्यावर. थँक्यू.
तर हे फोंड्यातील भजी, अगदी कोकणात भजी छान मिळते, छोटे छोटे असतात. ऑन द वे काय तर खाईत राहायचं. ड्राईव्ह करताना हेवी लंच नको आहे, कारण कसं होतं आहे, आपण हेवी लंच जर केला तर आपला कंटाळा येतो आहे. सांगू मित्रांनो, तुम्हाला प्रोत्साहित कोण करणार नाही तुम्ही फिरायला, पण थोडा वेळ काढून फिरा. मला पण असं वाटलं पण नव्हतं की मी एवढ्या लांब येईन, ते पण 2 व्हीलरनं, इतके वर्ष सवयी नसताना पण मी आलो आणि मला कंटाळा पण नाही. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असेल तर आपण काही करू शकतोय, त्याचंच एक हे उदाहरण आहे. थँक्यू. अडचण नाही असा कुठला प्रवास नाही. तर काय झालं आहे, आता आपल्या फर्स्ट 2 व्हीलर राईडच्या वेळेला एक छोटासा प्रॉब्लेम आलेला आहे. हा पंखा जरासा तुटलेला आहे. बघूया आता कोण मदत करतं आहे. इथले गृहस्थ गेलेत पानं आणायला, बघूया तिथे मार्ग. तर आता मी सांगितल्याप्रमाणे माझी गाडी बंद पडली, पण मला एक चांगले गृहस्थ मिळाले. ते देव माणूसच माझे आहेत. त्यांनी मला फार मदत केली. त्यांनी ते घरातून पाणी वगैरे आणले आणि आता माझी गाडीचं काम झालेलं आहे. बघू शकता तुम्ही मित्रांनो. अगदी मी यांचा मनापासून आभार मानतो मी यांचे. तर तुमचं नाव कसं साहेब? विजय आसरेकरांनी मला फार मदत केली. आणखीन मी माझ्या पुढच्या प्रवासाला निघतोय. आणि कुठलं गाव आहे? पळशेवाडीत आहे मी. आणि आता माझ्या पुढच्या मार्गक्रमण करतोय. 31 किलोमीटर राहिलेलं आहे माझं. चला तर परत एकदा आभार साहेबांचे. थँक्यू. कसं आहे मित्रांनो, सोपं काय नसते. आपल्याला फार वाटते असं आपण जाता जाता काही गोष्टी करू शकतो, पण नाही आहे मित्रांनो. आत्ताच मी तुम्हाला विषय सांगतो. 2 व्हीलरनं मी आलेलो आहे. आणखीन मला फार बरं पण वाटलं, पण संघर्ष जर आलाच ना मध्ये, म्हणजे आयुष्याचं तसंच आहे, संघर्षाशिवाय विषय नाही. म्हणून साधं काय असं वाटत असेल तुम्हाला तर ते साधं वाटून घेऊ नका, पण संघर्ष म्हणजे मजा आहे काय, हे पण लक्षात ठेवा. थँक्यू. तोंडवली बीच साईडचं एक रिसॉर्ट आहे आणि ते सगळ्यांनी यायला लागतं काय मित्रांनो. टू व्हीलर राईड म्हणजे एवढी साधी नाही आहे काय, अडचणी येतात भरपूर. आता जस्ट पोचलो मी हॉटेलवर, म्हणजे थोडंसं तुमच्याबरोबर कम्युनिकेट करूया. फार कंटाळा आलाय ड्राईव्ह करून 2 व्हीलर. उद्या तुमच्यासोबत आहेच मी. थँक्यू. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता जस्ट उठलो आहे, छान झोप झाली, पण कालच्या प्रवासाचा फार कंटाळा आला. जरा छान झोप झाल्यामुळे जरा बरं वाटते. 6 वाजलेले आहेत, माझ्या मते आता 6 वाजलेले आहेत. तर असं आता उजेड झाला की मी जाणार आहे बीचवर, कारण ते दाखवायचं आहे मला तुम्हाला बीच. परत एकदा गुड मॉर्निंग सर्वांना. 6:30 वाजले तर इकडे काय भेटणं झाले, काय समजणं झालं इकडे. आम्हाला तर उठायची लवकर सवय, केव्हा एकदा बीचवर जाईन असं झालंय. मला ते तुम्हाला दाखवायचं आहे. तोंडवली बीच छान आहे अगदी. तुम्ही मित्रांसोबत फॅमिलीसोबत येऊ शकता इथं. आणि हे रिसॉर्ट पण छान आहे, अगदी साधे आहेत सगळी इथली लोक. एकदा असं भवटू दे मग जातो तिकडे. काय माहीत नाही मित्रांनो, एक समुद्राचं आकर्षण असते सगळ्यांनी, सर्वांनाच असते. मित्रमंडळीत तर हे लयच आहे, ते काय वेगळं आहे. ते पाहिजेच. कधी तर आपलं त्याच्या आईला की नाही आलं की नाही भारी वाटते. पण घरातली बोंबलतात, त्याला काय करायचं, सगळं मॅनेज करायचं. मॅनेज जो करतोय ना सगळं, तो सगळं करू शकतोय. ते ज्याच्या त्याच्या पद्धतीनं आहे, तुम्ही मॅनेज करा.
माझं मॅनेज झाले का नाही मी सांगत नाही. आता खाल शिव्या खाल्यात बायकोच्या, पण मी मॅनेज करणारच आहे ते. चला तर मग लवकरात लवकर उजेड व्हायची वाट बघूया बीचवर जायसाठी. थँक्यू. तोंडवली बीच, तुझे देखने में आ रहा हूं, तैयार रहना. अशी सकाळ पाहिजे आणि असं समाधान हवं. डॉगी आडव्या आल्यामुळं जरासं रूट चेंज केलाय. इकडून जाऊया आपण बीचवर. छान वाटते हो. या रिसॉर्टनं इकडे मस्तपैकी बनवले आहेत बसायसाठी झोपाळे वगैरे. छान. या तुम्ही इकडे. फार मस्त डेस्टिनेशन आहे तोंडवली बीच. बीच तर इतका सुंदर आहे ते मी सांगायलाच नको. तुम्ही बघितलं पण असेल, असं म्हणत नाही की मी तुम्हाला दाखवाले म्हणजे ह्याच्या आधी कोण आलंच नाही. माझ्या आत्याभावानी मला हे सांगितलं इकडे जा विनायक, तू फार छान बीच आहे. आणि खरंच अप्रतिम, फार लांब लचक आणखीन सुंदर बीच आहे हा. आमच्या भाषेत नाद करायचा नाही. वाव, जबरदस्त. अरे बाप रे, जबरदस्त, मस्त. पैसा वसूल, पैसा वसूल ट्रिप. सुंदर. अरे बाप रे, हेच तर आपण बघायला आहे मित्रांनो, तोंडवली बीच. अनछुआ बीच आहे. म्हणजे बरेच जण येत असतील पण बऱ्याच जणांना माहीत नसलेला हा बीच आहे. अगदी सुंदर आहे. अगदी याल तर याच्या प्रेमातच पडाल. असा बीच आहे आणि बीचच्या साईडला जे थोडे रिसॉर्ट आहेत आता फार वाढलेत अलीकडं. छान, अगदी मस्त, सुंदर. वाव, हेच तर पाहिजे आपल्याला आयुष्य जगण्यासाठी. ह्या गोष्टींची थोडी गरज आहे.
तुम्ही बघितलाच साईड सीन हे बीचचे फार सुंदर सांगितल्याप्रमाणे लांब लचक बीच आहे. पण याचं वैशिष्ट्य काय माहिती आहे, ते वेगळीच शांतता आहे, वेगळंच एक सुख आहे, वेगळंच समाधान आहे. आणखीन फार क्राऊड नाहीत, म्हणजे क्राऊड आवडणाऱ्यांसाठी बरेच आहेत बीच किंवा बरेच ठिकाण आहेत. पण एक इथे एक वेगळीच शांतता आहे, सुंदर आहे. आता काही दिवसांनी इथं पण फार क्राऊड होईल. वॉटर स्पोर्ट वगैरे काय अजून इथं दिसत नाही, पण मी जरा थोड्या वेळानं सर्च करणार आहे की वॉटर स्पोर्ट सुरू झालेला आहे काय वगैरे. पण किती जरी क्राऊड झाला तर हा बीच वेगळाच आहे इतर बीचपेक्षा. अंतर फार आहे, छान आहे, आता डेव्हलप होत आहे, अगदी सुंदर. मला तर आवडलेलं आहे. या इथं तुम्ही तोंडवली बीच. थँक्यू. एकटा आलो त्याबद्दल कायम फिरणाऱ्या मित्रांना मला एक गोष्ट म्हणायची आहे. सॉरी मित्रांनो, मी एकटा आलो. नेक्स्ट टाईम आपण मिळून येऊ आणि तुम्ही पण कुठे जात असला तर मला घेऊन या. हे विसरू नका. नाहीतर तुम्ही पण एकटं फिरशीला, म्हणजे तुमचं तुम्ही, मला पण बोलवा. आणि मी एकटा आलो त्याबद्दल मी तुम्हाला कोणाला बोलवलं नाही, त्याबद्दल समजवा. मित्रांसोबत फिरण्याची मजा काय वेगळीच आहे. पण असंही प्रत्येकानं करायला पाहिजे. कधी तर निवांत एकटं पण फिरायला पाहिजे. सारखं नाही, मी असं केव्हा तरच येतो आहे, पण जास्त करून मी माझ्या मित्रांसोबतच असतो आहे. ते माझ्या मित्रांना चांगलंच माहीत आहे. आता एकटं गेल्याबद्दल माझ्या नावानं ठोकणार आहेत ते सगळेजण. पण असो, चला तर मित्रांसाठी आणखीन बोललं तर वेळ दिवस नाही, आयुष्य कमी पडेल. मित्र ते मित्र असतात. थँक्यू. फिरायला कोणाला आवडत नाही, फिरायला तर सर्वांनाच आवडते. मला तर फार आवडते. फिरायला की आठवण येते ती मुलांची, घरची. पण त्यातूनच थोडा वेळ काढायचा आणि फिरायचं. का आठवण येऊ नये, आपल्या लोकांची तर आठवण येणारच, कारण ते आपली काळजी करत असतात ना. बीच साईड रिसॉर्ट, पण जेवढं शोधल तेवढं कमीच आहे. मला वाटलं पण नव्हतं की इतके छान छान रिसॉर्ट इकडे मिळतील. पण अगदी छान बीच आणि छान रिसॉर्ट इकडे आहेत. या अवश्य तोंडवली, अगदी खुश होणार तुम्ही. याची माझ्याकडून 100% गॅरंटी. थँक्यू ऑल ऑफ माय फ्रेंड. नमस्कार मित्रांनो. एक दिवस स्वतःसाठी या संकल्पनेतनं मी केलेली ही राईड माझी सक्सेस झालेली आहे. आणि हे सक्सेस होण्यामागं कारण काय माहीत आहे तुम्हाला? मी तुमच्याबरोबर कायम कम्युनिट आहे. मी तुमच्यासोबत बोलत आहे. तुमचा आशीर्वाद आहे मला. आणि छान वाटलं. मुरगुड टू तोंडवली मी बरंच टू व्हीलरवरून आलो फर्स्ट टाईम सांगितल्याप्रमाणे. आणखीन छान वाटते मला, अगदी फिरलो आहे अगदी. तुम्ही पण येऊ शकताय मी सांगितल्याप्रमाणे ह्या भागात. अगदी फिरायला छान आहे हे तोंडवली बीच. आणि विषय कसा आहे, हा ब्लॉग मला इथंच जरा थांबवायचा आहे, कारण आता मी बॅक टू पॅव्हलियन, मला घरी जायचं आहे. आणखीन घरी जरी जात असलो तर आणखीन माझे प्लॅन आहेत.
वेगळे इतर ठिकाणी माझ्यापरीने मी जाईन, दाखवीन. पण जी मला सहकार्य करतात, सपोर्ट करतात, त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आहे. आणखीन मी कधीच माझ्या कुठल्याही व्हिडिओमध्ये मी लाईक शेअर करा म्हणत नाही. पण मला एक आवर्जून आता तुम्हाला सांगायचं आहे, मला एक आवडते फिरायला. आता वेगळं मी काहीतरी काम करायला लागलो आहे. एक लाईक आणि शेअर करा. आणखीन माझ्या ब्लॉगला सपोर्ट करा प्लीज. थँक्यू.